शेषराव काटोले, राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हाध्यक्ष। आम्ही आज इथे जे आमच्या रोहिदास छात्रालय त्याच्या समोर जे अतिक्रमण मध्ये जे बिर्याणी सेंटर आहे ते हटवण्यासाठी आम्ही इथे पत्रकार परिषद घेतलेली आहे। तर आम्ही या पत्रकार परिषदेद्वारे तुमच्या पत्रकार बांधवाद्वारे सगळ्यांना अशी विनंती करतो की हे बिर्याणी सेंटर हटलं पाहिजे। आम्ही आतापर्यंत जे जे कार्य करावं लागते, जे जे महानगरपालिकेला पत्र द्यावं लागते, आम्ही महानगरपालिकेला पत्र दिलं, महापौरला दिलं, उपमहापौरला दिलं, विरोधी पक्ष नेत्याला दिलं, पक्ष नेत्याला दिलं, पोलीस कमिशनरला दिलं, आयुक्ताला दिलं, ज्या ज्या ठिकाणी आम्ही द्यावं लागते, ज्या रितसर प्रमाणे पत्र द्यावं लागते त्या ठिकाणी आम्ही पत्र दिलं, त्याची ओसी सुद्धा घेतली, पण त्यांनी आम्ही थातूर मातूर ते आमचं हो हो म्हणत आहे आणि वेळ ढकलून नेत आहे। आणि त्या बिर्याणी सेंटरचा अशा प्रकारे त्रास होत आहे की त्या बिर्याणी सेंटरमुळे पूर्ण ट्रॅफिक जाम होत आहे। तिथे आज जाणारे जसा कुठला कार्यक्रम आहे, एक सभागृह पण आहे आणि एक छात्रालय पण आहे, तर सभागृह नात्याने जो कार्यक्रम होते तर तो पूर्ण ट्रॅफिक जाम होते। तिथे बिर्याणी खाणारे जे आहे ते पूर्ण तिथे रस्त्यावर गाड्या उभे करतात आणि तिथे छात्रालय सुद्धा पण आहे आणि एक तिथे संत रोहिदास महाराजाची मूर्ती आहे आणि त्या मूर्तीला लागूनच हे सेंटर आहे। त्याच्यामुळे एक भावनिक दृष्टीने सुद्धा हे चांगलं नाही। आणि जी नवीन बॉडी आहे, जी आता सगळे लोक विचारत आहे का आधीच्या बॉडीने का नाही केलं, पण आम्ही तर आमच्याच बॉडी बद्दल सांगू ना, आम्ही तर जुन्या बॉडी बद्दल काही सांगणार नाही। त्यांचा असेल तर त्यांचा प्रश्न असेल, पण आता आम्हाला हे जे नवीन बॉडी आहे त्यांना आम्हाला सगळ्यांना वाटते की बिर्याणी सेंटर हटलं पाहिजे। तेव्हा तुम्ही आता प्रसार माध्यमाच्या दृष्टीने तुम्ही सर्व खबर फैलवा। आम्ही खूप सगळं काही करून चुकलेलं आहे, सगळ्यांना निवेदन देऊन चुकलेलं आहे, सगळ्यांनी थातूर मातूर कारवाई केली आहे। आम्ही त्या दिवशी सकरदरा पोलीस स्टेशनला गेलो, ते म्हणाले लगेच आम्ही गाड्या पाठवतो, आम्ही डग्यात गाड्या भरून नेतो। आम्ही तिथून उठलो सकरदरा पोलीस स्टेशन मधून आणि तिथं गेलो तर पाहतो तर एकही डग्गा गाडी नाही, एकही त्यांनी गाडी उचलून नेली नाही। अशा प्रकारे फक्त ते आम्हाला होबा चौकशी करू असं करत आहे आणि दिवस ढकलत आहे। त्याच्यामुळे आज आम्हाला ही पत्रकार परिषद घ्यावं लागत आहे। आणि तिथे मुलं शिकतात त्यांना पण वाईट परिणाम होतो आणि त्यांचे आरोग्यावर परिणाम होतात। मी छाया राजू शेंडे या रविदास छात्रालयाची कोष अध्यक्ष आहे। आम्ही सर्व समाज बांधवांची आणि हॉस्टेलच्या सभासदांची हेच नम्र विनंती आहे, अतिक्रमण हटला पाहिजे। आमचे जे विद्यार्थी मुलं आहेत छोटे छोटे त्यांना बरीच वाईट परिणाम पडतो त्याचा। तिथे अतिक्रमण आहे, ऍक्च्युली तिथे ताज बिर्याणी सेंटर आहे, तिथे मटन वगैरे बिर्याणी वगैरे सर्व भेटते आणि तिथे आमचे हॉस्टेल आहे लहान मुलांचं। ते लहान मुलं तिथे जातात, तिथे मग त्यांच्यावर तिथे जे बिर्याणी घ्यायला येतात तिथे दारू पिणारे लोक वगैरे सर्व येतात, त्यामुळे सर्वांना त्रास होतो त्याचा। आणि ते मग ते खातात तिथे, मग ते कुत्र जमा होते, त्याच्यानं मुलांना डसायची भीती सर्व काही आहे तिथे। पुष्कळ काही त्रास आहे आम्हाला त्या बिर्याणी सेंटर मुळे। ते संत रविदास छात्रालय आहे त्याचं नाव। सर्वच पुढे आम्ही याची आणखीन वाटचाल करू, नवीन काही याच्यापेक्षा मोठं आंदोलन करू लोकशाही पद्धतीने आम्ही।